Good morning students. In last video we had seen operators. आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये ऑपरेटर्स सुरू केले होते. त्यामध्ये टाइप्स ऑफ ऑपरेटर्स आपण पाहत होतो. टाइप्स ऑफ ऑपरेटर्समध्ये आपण अरिथमॅटिक ऑपरेटर आणि लॉजिकल ऑपरेटर्स सुरू केले होते. लॉजिकल ऑपरेटर्समध्ये आपण लॉजिकल अँड हा ऑपरेटर एक्झाम्पल सकट आपण रन करून पाहिलेला आहे. आता आपण नेक्स्ट ऑपरेटर शिकणार आहोत. नेक्स्ट ऑपरेटरमध्ये लॉजिकल ऑर ऑपरेटर हा असणार आहे. लॉजिकल ऑर ऑपरेटरचे देखील काही रूल्स असणार आहे. जसे लॉजिकल अँड ऑपरेटरचे होते अगदी तसेच रूल्स लॉजिकल ऑर ऑपरेटरचे सुद्धा असणार आहेत. लॉजिकल ऑर ऑपरेटरचे रूल्स काय असतील मग, तर यामध्ये जर सपोज पहिली कंडिशन फॉल्स असेल तर दुसरी कंडिशन, सपोज पहिली कंडिशन फॉल्स आणि दुसरी कंडिशन देखील फॉल्स असेल तर त्याचा रिझल्ट काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. आणि जर सपोज पहिली कंडिशन फॉल्स आणि दुसरी कंडिशन ट्रू असेल तर रिझल्ट काय येणार आहे, ट्रू. मीन्स एक जरी कंडिशन आपल्याला ट्रू असेल तर रिझल्ट हा ट्रू दाखवणार आहे. जर सपोज दोन्ही ट्रू असतील तर रिझल्ट ऑलवेज काय असणार आहे, ट्रू असणार आहे. म्हणजे लॉजिकल ऑरमध्ये आपण एक जरी कंडिशन ट्रू असेल तर रिझल्ट ट्रू दाखवू शकतो. आता इथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. या एक्झाम्पलमध्ये सेम एक्झाम्पल आहे, फक्त कंडिशन्स चेंज आहेत आणि लॉजिकल ऑर ऑपरेटर इथे यूज केलेलं आहे. आता इथं इंट पहिल्या 3 कंपल्सरी लाईन्स असणार आहेत. त्यानंतर इंट ए इज इक्वल टू 3, बी इज इक्वल टू 5 आणि आर घेतलेले आहे. म्हणजे 3 व्हेरिएबल्स इथं डिक्लेअर केलेले आहेत, ए, बी आणि आर. ए व्हेरिएबल 3 नंबर स्टोअर करण्यासाठी, बी व्हेरिएबल 5 नंबर स्टोअर करण्यासाठी आणि आर हा व्हेरिएबल रिझल्ट स्टोअर करण्यासाठी यूज केलेला आहे. आता आर या व्हेरिएबलमध्ये आपण कंडिशन्स दिलेल्या आहेत. तर पहिली कंडिशन काय दिलेली आहे, ए इज ग्रेटर दॅन बी, म्हणजे 3 इज ग्रेटर दॅन 5. ही कंडिशन ट्रू आहे का फॉल्स आहे, ऑफकोर्स फॉल्स आहे. म्हणजे इथं रिझल्ट काय आहे तुमचा, 0 आहे. त्यानंतर सेकंड कंडिशन काय दिलेली आहे, ए इज लेस दॅन बी, मीन्स 3 इज लेस दॅन बी. कंडिशन काय आहे, ट्रू आहे. म्हणजे पण रूल काय म्हणतो आपला लॉजिकल ऑरचा, की एक जरी कंडिशन ट्रू असेल तर ओव्हरऑल रिझल्ट काय असणार आहे, ट्रू. मग इथं एक कंडिशन आपली ट्रू आहे, त्यामुळे आपला रिझल्ट जेव्हा आपण हा प्रोग्राम रन करू त्यावेळेला आपल्याला रिझल्ट काय दाखवणार आहे, 1 दाखवणार आहे. आपण 2-3 एक्झाम्पल्स एकदाच पाहून घेऊ म्हणजे आपल्याला रन करायला सोपे जातील. त्यानंतर आपण सेकंड पाहणार आहेत लॉजिकल नॉट ऑपरेटर. आता लॉजिकल नॉट ऑपरेटरमध्ये काय रूल आहे, जर सपोज कंडिशन ट्रू असेल तर रिझल्ट फॉल्स दाखवणार आणि कंडिशन जर फॉल्स असेल तर रिझल्ट ट्रू दाखवणार. सेम एक्झाम्पल घेतलेलं आहे. आपण इथं कंडिशन दिलेली आहे. कंडिशन काय दिलेली आहे, ए इज ग्रेटर दॅन बी, 3 इज ग्रेटर दॅन 5. आता फक्त तुम्ही इथं सिम्बॉलला पाहू नका, फक्त ब्रॅकेटमधल्या कंडिशनला अगोदर लक्ष घ्या. कंडिशनमध्ये काय दिलं आहे, 3 इज ग्रेटर दॅन 5, पण ही कंडिशन काय आहे, फॉल्स आहे. म्हणजे ॲक्च्युली काय आलं पाहिजे इथं, 0. पण लॉजिकल ऑनमध्ये काय होतं, नॉटमध्ये काय होतं, की रिझल्ट जर फॉल्स असेल तर आपल्याला ट्रू दाखवणार आणि जर ट्रू असेल तर काय दाखवणार, फॉल्स दाखवणार. म्हणूनच आपण आउटपुटमध्ये इथं काय दिलेलं आहे, 1 दिलेलं आहे. हे रन करून पाहणार आहेत आपण, जेव्हा आपण प्रॅक्टिकल करणार आहेत त्यावेळेला रन करून पाहूयात. समोरचा एखादा आपण ऑपरेटर सोबत घेऊयात आणि त्याचबरोबर या दोघा-तिघांचे एक्झाम्पल्स आपण एकदाच रन करून पाहूयात. त्यानंतर रिलेशनल ऑपरेटर. आता रिलेशनल ऑपरेटर्समध्ये तुम्हाला इथे एक बॉक्स दिसतोय. त्या बॉक्समध्ये लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन ऑर इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, नॉट इक्वल टू, हे एवढे सिम्बॉल्स आपण इथं यूज करणार आहेत. कशामध्ये, रिलेशनल ऑपरेटरमध्ये. रिलेशनल ऑपरेटरमध्ये देखील रिझल्ट आपल्याला आयदर ट्रू दाखवेल किंवा आयदर फॉल्स दाखवेल. मग आता इथं हे जे रिझल्ट्स आहेत, रिलेशन ऑपरेटर्स जे आहेत, हे केव्हा यूज होणार आहेत, जेव्हा आपण डिसिजन मेकिंग स्टेटमेंट्स घेणार आहेत. आता आपण लास्ट एक्झाम्पलमध्ये ए इज ग्रेटर दॅन बी, बी इज ग्रेटर दॅन सी, ए इज लेस दॅन बी, हे जेव्हा घेतलं होतं तेव्हा आपण तिथं मध्ये काय केले होते, रिलेशनल ऑपरेटर्स यूज केले होते. एक लेस दॅन साईन, ग्रेटर दॅन साईन, हे कशामध्ये येतात, रिलेशनल ऑपरेटर्समध्ये येतात आणि यांचाच उपयोग डिसिजन मेकिंग स्टेटमेंट्समध्ये आपण केला जातो. आता इथे एक एक्झाम्पल्स दिलेले आहेत, एक्झाम्पल्स ऑफ लेस दॅन ऑर इक्वल टू. आता पहिल्यांदा आपण लेस दॅन आणि लेस दॅन इक्वल टूचा एक रिझल्ट बघूयात. आता यामध्ये पहिल्या 3 लाईन कंपल्सरी आहेत, ॲज युजल आपण नेहमीप्रमाणे म्हणतो तसं. त्यानंतर स्टेटमेंट दिलेली आहे, इंट ए इज इक्वल टू 3, बी इज इक्वल टू 7, x, y. आता इथं ए ही व्हॅल्यू 3 नंबर स्टोअर करण्यासाठी दिलेली आहे, बी ही व्हॅल्यू 7 नंबर स्टोअर करण्यासाठी दिलेली आहे. तर इथं 2 व्हेरिएबल एक्स्ट्रा घेतलेले आहेत मी, एक्स आणि वाय. एक्स यासाठी लेस दॅनचा आपल्याला रिझल्ट दाखवण्यासाठी आणि वाय ग्रेटर दॅनचा रिझल्ट दाखवण्यासाठी. म्हणजे एकाच एक्झाम्पलमध्ये आपण 2 रिलेशनल ऑपरेटर्स पाहणार आहेत. मग याच्यामध्ये एक्स इज इक्वल टू ए इज लेस दॅन बी, पहिली कंडिशन झाली. म्हणजे 3 इज लेस दॅन 5, कंडिशन ट्रू आहे म्हणून रिझल्ट काय दाखवणार आहे, आउटपुटमध्ये आपल्याला पहिल्यांदा 1 प्रिंट होणार आहे. त्यानंतर
y इज इक्वल टू ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू बी. मग लेस दॅन ऑर इक्वल टू बी म्हणजेच काय, 3 ही लेस दॅन आहे किंवा मग इक्वल टू बी आहे. मग आता आपल्याला तर माहिती आहे काय की लेस दॅन बी आहे, म्हणून मग रिझल्ट काय असणार आहे, ट्रू असणार आहे. सी आउट कशासाठी घेतात, तर जेव्हा आपल्याला आउटपुट डिस्प्ले करायचा असतो किंवा एखादं प्रिंट मीन्स मेसेज प्रिंट करायचा असेल त्यावेळेला आपण सी आउट ही स्टेटमेंट घेतो. त्याच्यासोबत येणारे हे इन्सर्शन एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर्स आपण पुढच्या ऑपरेटर्समध्ये पाहणारच आहेत. पण तत्पूर्वी सी आउटमध्ये आपण आउटपुट प्रिंट केलेले दाखवतो हे तुम्ही लक्षात ठेवा. इथे एक्स मध्ये रिझल्ट स्टोअर केल्यामुळे पहिल्यांदा आपण पहिला एक्स डिस्प्ले केला आहे, त्यानंतर वायमध्ये आणखी रिझल्ट स्टोअर केल्यामुळे दुसरा रिझल्ट आपण आणखी स्टोअर केलेला आहे. म्हणून आउटपुटमध्ये आपल्याला 1 आणि 1 डबल 1 असे तुम्हाला रिझल्ट दिसलेले आहेत. आता आपण हे प्रॅक्टिकली करून बघूयात कशा पद्धतीने, त्यानंतर एक एक्झाम्पल घेऊयात आणि नंतर प्रॅक्टिकली आपण करून बघूयात. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. आता यामध्ये काय तुम्हाला सेम एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. एची व्हॅल्यू 3 दिलेली आहे, बीची व्हॅल्यू 7 दिलेली आहे आणि एक्स आणि वाय असे दोन आपण एक्स्ट्रा व्हेरिएबल्स घेतलेले आहेत. एक्स्ट्रा व्हेरिएबल्स कशासाठी घेतले, कारण आपल्याला त्यामध्ये रिझल्ट स्टोअर करायचा आहे. मग आता एची व्हॅल्यू 3 ठेवली आहे, बीची व्हॅल्यू 7 ठेवली आहे, म्हणजे कंडिशन काय झाली आहे, फॉल्स झालेली आहे, म्हणून रिझल्ट काय 0. त्यानंतर सेकंड एक्झाम्पलमध्ये ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू बी. पहिली कंडिशन आपल्याला ट्रू आहे की म्हणजे खरंच 3 इज लेस दॅन 7 ही ट्रू कंडिशन आहे, म्हणजेच म्हणजे ही लहान आहे संख्या 7पेक्षा, म्हणून इथं रिझल्ट आपल्याला फॉल्स दाखवलेला आहे. आता आपण हे जे एक्झाम्पल्स आपण पाहिले ते आपण एक्झाम्पल्स प्रॅक्टिकली रन करून बघूयात, म्हणजे कशा पद्धतीने आपण आउटपुट हे डिस्प्ले होतात जेव्हा आपण C++ सॉफ्टवेअरमध्ये प्रोग्रामिंग करतो. आपल्याला माहिती आहे HTMLची प्रोग्रामिंग आपण नोटपॅडवरती करत होतो, पण आपल्याला C++ची प्रोग्रामिंग करण्यासाठी आपल्याला सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावे लागतात, जसं की टर्बो C++ वगैरे असे सॉफ्टवेअर्स आपण यूज करू शकतो. तुम्ही अगोदरचे बाय डिफॉल्ट रन केलेले लास्ट प्रोग्राम्स तुम्हाला दिसत असतात, त्याला आपण मूव्ह करून नेक्स्ट न्यू स्लाइड्स आपल्याला किंवा न्यू स्क्रीन आपल्याला घ्यायची. आता यामध्ये आपण लास्ट एक्झाम्पलमधले म्हणजेच लॉजिकल ऑर लॉजिकल नॉट, त्याचबरोबर लेस दॅन रिलेशनल ऑपरेटरचे एक्झाम्पल एकदाच आपण रन करून बघूयात. तर आपल्याला माहिती आहे पहिल्या 2 कंपल्सरी लाईन्स म्हणजेच हॅश इन्क्लूड iostream.h, त्याचबरोबर सेकंड लाईनमध्ये हॅश इन्क्लूड conio.h आणि त्यानंतर मेन फंक्शनमध्येच ॲक्च्युअल प्रोग्रामिंग होत असते. त्यानंतर ओपन कर्ली ब्रासमध्ये आपण ठीक आहे आपण एक्झाम्पलमध्ये इंट घेतलं होतं, तर आपण इथं फ्लोटिंग व्हॅल्यू घेऊन बघूयात किंवा तुम्ही इथं यूज करू शकता. जर सपोज आपण फ्लोटिंग व्हॅल्यू घेतली तर आपण काय करणार आहे, तिथं फ्लोट व्हॅल्यू देऊयात, म्हणजे ए इज इक्वल टू 1.1 आणि कॉमा बी इज इक्वल टू आपण सपोज देऊयात 2.2. अशा 2 व्हॅल्यू आपण डिक्लेअर करूयात आणि सीमध्ये आपल्याला रिझल्ट स्टोअर करायचा आहे म्हणून सी व्हेरिएबल घेते. त्यानंतर सी इज इक्वल टू लेस आपण सगळ्यात अगोदर ऑर ऑपरेटर बघूयात. ए इज ग्रेटर दॅन बी ब्रॅकेट क्लोज, त्यानंतर ऑर ऑपरेटर, त्यानंतर परत आपल्याला ब्रॅकेटमध्ये काय घ्यायचं आहे, ए इज लेस दॅन बी ब्रॅकेट क्लोज, मेन ब्रॅकेट क्लोज, सेमीकोलन, त्यानंतर सी आउटमध्ये आपल्याला रिझल्ट मेन्शन करायचा आहे म्हणून रिझल्ट ब्रॅकेट क्लोज, त्यानंतर परत एकदा इन्सर्शन ऑपरेटर आणि आपण इथं घेणार आहेत सी, त्यानंतर सेमीकोलन, त्यानंतर गेट सी एच का घेतात, गेट सी एच नाही घेतला तर तुमचा प्रोग्राम रन होतो पण तुम्हाला आउटपुट डिस्प्ले होत नाही, म्हणजे विदिन नॅनो सेकंडमध्ये प्रोग्राम रन होऊन निघून जातो, मग तुम्हाला त्याचा आउटपुट दिसत नाही. आउटपुट आपल्याला होल्ड करून ठेवायचं असेल तर गेट सी एच हे फंक्शन यूज करावं लागते, त्यासाठी आपण गेट सी एच हे घेत असतो. आता इथं प्रोग्राम आपण राईट केलेला आहे, झालेला प्रोग्राम आपल्याला सेव्ह करायचा आहे, त्यासाठी आपण सेव्ह ॲज केल्यानंतर इथं प्रोग्रामला नाव देऊयात. आपण सपोज आपण नाव देऊयात xs.cpp. .cpp हे एक्सटेन्शन आहे. .cpp हे प्रत्येक प्रोग्रामला आपल्याला कंपल्सरी द्यावे लागणार आहे. जसं की HTMLच्या प्रोग्रामिंगला आपण .html एक्सटेन्शन देत होतो, तसंच अगदी C++च्या प्रोग्रामिंगला आपण .cpp हे एक्सटेन्शन द्यावे लागतात. आता झालेला प्रोग्राम आपण कंपाईल करणार आहेत. कंपाईल केल्यामुळे काही एरर आहेत का आपल्या प्रोग्राममध्ये हे आपल्याला दिसणार आहेत. इथे तुम्हाला 5 एरर्स दिसत आहेत, म्हणजेच प्रोग्राममध्ये आपल्या मिस्टेक झालेली आहे. मिस्टेक काय झालेली आहे,
फ्लोटचं स्पेलिंग चुकलेलं आहे तुमचं. फ्लोटचं स्पेलिंग काय आहे? FLOAT, फ्लोट. झालेला प्रोग्राम परत सेव्ह करायचा आहे, परत कंपाईल करायचं आहे. कंपाईल केल्यानंतर तुम्हाला परत इथे एरर्स दिसत आहेत. आता 0 एरर्स दिसत आहेत. आपण पहिले म्हणजे तुमचे स्मॉल स्पेलिंग जरी मिस्टेक असतील तरी आपल्याला इथे एरर येतात, म्हणजे प्रोग्राम रन होत नाही. मग हे एरर काढण्यासाठी आपल्याला परत मग प्रोग्राम पाहावी लागते आणि त्यामध्ये काय एरर आहेत ते सॉल्व करावे लागतात. मी इथं आपलं फ्लोटचं स्पेलिंग चुकलं होतं, त्यामुळे इथं तुम्हाला एरर दिसत होतं. आता प्रोग्राम ॲक्युरेट आहे, रन होईल. आता आपण रिझल्ट काय यायला पाहिजे? आता इथं 1.1 इज लेस दॅन बी म्हणजे 2.2. कंडिशन फॉल्स आहे म्हणजे 0 आहे. आणि त्यानंतर ए इज लेस दॅन बी मीन्स 1.1 लेस दॅन 2.2 म्हणजेच काय? कंडिशन ट्रू आहे. तर रिझल्ट आपला रूल काय म्हणतो ऑर लॉजिकल ऑरचा, की एक जरी कंडिशन ट्रू असेल तर रिझल्ट ट्रू दाखवतो. म्हणजे आपला रिझल्ट काय आला पाहिजे? 1 आला पाहिजे. रन केल्यानंतर तुम्हाला दिसेलच, इथं तुम्हाला दिसते रिझल्ट 1. आता वरती तुम्हाला C:, टर्बो C3, BNTC हे जो मागची जर स्क्रीन, हे वरची जर स्क्रीन जर क्लिअर करायची असेल तर त्यासाठी आपल्याला एक स्टेटमेंट घ्यावी लागते. त्या स्टेटमेंटचं नाव आहे CLR SCR, म्हणजेच त्याला आपण CLR SCR फंक्शन असं कॉल करतो. CLR SCR या फंक्शनमुळे काय होईल की तुमची मागची स्क्रीन जी आहे ती क्लिअर होऊन जाईल. फॉर एक्झाम्पल आपण आता रन करून बघूयात, तुम्हाला जाणून येईल फरक. अगोदर रन केल्यानंतर आपल्याला काय मॉडिफिकेशन झाले ते तुम्हाला दिसून येतील. आता वरती आपण जे पाहत होतो ती स्क्रीन क्लिअर झाली आहे, फक्त तुमचा रिझल्ट तुम्हाला इथं दिसतोय. हे होतं लॉजिकल ऑर. आता आपण लॉजिकल नॉटचं एक्झाम्पल बघूयात. आता इथं फक्त आपण कंडिशनमध्ये चेंजेस करूयात, प्रोग्राम तोच ठेवूयात. कंडिशनमध्ये चेंजेस करून लॉजिकल नॉट ऑपरेटर आपण इथं यूज करूयात. लॉजिकल नॉट ऑपरेटरमध्ये काय, जेव्हा रिझल्ट फॉल्स तेव्हा कंडिशन जेव्हा फॉल्स तेव्हा रिझल्ट ट्रू, आणि जेव्हा कंडिशन ट्रू तेव्हा रिझल्ट फॉल्स. आता ही कंडिशन काय आहे? ही कंडिशन ॲक्च्युली फॉल्स आहे, पण रिझल्ट आपल्याला काय दाखवणार आहे? ट्रू दाखवणार आहे. म्हणजेच आपण जेव्हा रन करू त्यावेळेला आपल्याला इथं रिझल्ट काय दाखवणार आहे? 1 दाखवणार आहे. दिसतंय तुम्हाला रिझल्ट 1. हे होते लॉजिकल ऑर आणि लॉजिकल नॉटचे एक्झाम्पल्स. आता आपण रिलेशनल ऑपरेटर्स देखील पाहिले होते, जसं की आपण लेस दॅन, ग्रेटर दॅन हे रिलेशनल ऑपरेटर पाहिले होते. लेस दॅन ऑर इक्वल टू, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. आता त्यामध्ये काय होतं, जेव्हा लेस दॅन ऑर ग्रेटर दॅन अशा जेव्हा आपण कंडिशन्स घेतो त्यावेळेला तुम्हाला रिझल्ट ट्रू किंवा फॉल्समध्येच डिस्प्ले होतं. आता आपण इथं सेकंड आणखी एक स्टेटमेंट घेऊ. त्या स्टेटमेंटमध्ये D इज इक्वल टू इन ब्रॅकेट A इज ग्रेटर दॅन or equal to B ब्रॅकेट क्लोज सेमिकोलन. आता रिझल्ट तुम्हाला काय आला पाहिजे? A इज ग्रेटर दॅन और इक्वल टू म्हणजे 0 रिझल्ट डिस्प्ले झाला पाहिजे, कारण दोन्ही कंडिशन्स काय आहेत? फॉल्स आहेत. मग रन जेव्हा आपण प्रोग्राम करणार आहेत त्यावेळेला आपल्याला रिझल्ट काय असणार आहे? 0 कारण कंडिशन्स काय आहेत? फॉल्स आहेत. इथं एकच वेळेस 0 डिस्प्ले झाला. कशामुळे डिस्प्ले झाला? कारण आपण सी आउटमध्ये फक्त C मेन्शन केलेलं आहे. इथं परत जर आपण सी आउटमध्ये डीप देखील मेन्शन केलं तर आपल्याला इथं 0 दिसेल. परत तुम्हाला रन करून आपण पाहूयात. 0 असं तुम्हाला 2 वेळेस 0 डिस्प्ले होतील, म्हणजे दोन्ही कंडिशन्स ह्या तुमच्या चेक होतील. आता बघतायत तुम्ही रिझल्ट इज इक्वल टू 0 दिसते. आता हाच प्रोग्राम आपण लेस दॅन ऑर इक्वल टू यासाठी बघूया. सेम प्रोग्राम, फक्त सिम्बॉल्स चेंज करूयात. हे तुम्ही घरी प्रॅक्टिस करू शकतात. सॉफ्टवेअर तुम्ही ऑनलाईन डाउनलोड करून वेगवेगळे प्रोग्राम्स तुम्ही प्रॅक्टिकल म्हणून यूज करू शकतात. सेव्ह करूयात, त्यानंतर परत रन करून बघूयात. रन केल्यानंतर तुम्हाला आता 1 आउटपुट दिसते, म्हणजेच कंडिशन्स काय आहेत? ट्रू आहेत, त्यामुळे 1 ऑपरेटर दिसते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एवढ्या पार्टमध्ये काही डाऊट नसतील असं मी गृहीत धरते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबते. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पार्ट शिकूयात. लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र